श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. ओम नमः शिवाय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते. गेले 2 आठवडे आपण अभंगाचा अर्थ बघण्याचा प्रयत्न करतोय. पहिला आपण अभंग बघितला, झोली भर कर लानारे गुरुने मंगाई, आणि मागच्या आठवड्यात आपण बघितला, मुरी लागी लटक गुरु चरण नकी. आणि तशी लटक आपल्याला संसाराची आहे, त्याच्यावरनं आपल्याला तीच ओढ, तो जिव्हाळा हा परमार्थाकडे, भगवंताकडे न्यायचा आहे. हे आपण मीराबाईंच्या अभंगावरनं त्यांच्या एकंदर परिस्थितीवरनं मागच्या आठवड्यात शिकलो. ज्या लोकांना ह्या अभंगाचा अर्थाची PDF, आता PDF म्हणजे काय, की तो अभंग मी ऑडिओमध्ये सांगितला त्याचा अर्थ, पण मी जो माझ्या वहीत लिहिते तो लिहिलेला अर्थ ज्यांना हवा असेल त्यांनी माझ्या व्हॉट्सअप नंबरला संपर्क करावा, असं मी गेले 2 आठवडे सांगते. कॉमेंट्सला तुम्ही मागता आहात ते, पण मी कॉमेंट्सला रिप्लाय करतेय, त्याच्यावर तुमचा परत रिप्लाय येत नाही. तर कॉमेंट्सला रिप्लाय आलेला आहे किंवा माझा मेसेज आलेला हे कळणं थोडं कठीण असतं काही काही लोकांना. त्यामुळे मी दिलेल्या नंबरवर जर व्हॉट्सअप केलं तर दोन्हीही अभंगांच्या PDF आणि आजची जी बालोपासनेची 24 नामावळी, भगवंताची 24 नावं, त्यांचा अर्थ आणि त्यांना शरण का जायचंय, त्या प्रत्येक म्हणजे भगवंताचे जी रूप आहेत 24, त्याच्याकडनं आपल्याला काय घ्यायचं आहे, त्यांना शरण का जायचंय, हे आज आपण बघणार आहोत. आणि आजची सुद्धा PDF ज्यांना ज्यांना हवी असेल त्यांनी 9881115116 ह्या माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करा, म्हणजे त्याच्या PDF मी तुम्हाला पाठवून देऊ शकेन. आता बालोपासना ह्याच्यावर आपण भरपूर व्हिडिओज केलेले आहेत, त्याच्यावर पण तुमचे प्रतिक्रिया भरपूर येतात. त्यात बालोपासना सांगणारं म्हणजे बालोपासनेचं महत्त्व सांगणारं, महात्म्य सांगणारं एक छोटंसं 4 रुपयाचं पुस्तक आपण छापलेलं आहे. त्याच्याबरोबर बरेच जणांकडे ते आता आहे. त्या पुस्तकाबरोबर तुम्ही बालोपासना जर फुकट दिलीत, म्हणजे बालोपासनेचं पुस्तक आणि ते 4 रुपयाचं पुस्तक असं जर तुम्ही प्रचार म्हणून केलं, तर बालोपासने छोट्याशा चिमुकल्या प्रार्थनेमध्ये आयुष्याचं कल्याण करण्याचं सामर्थ्य, मुलांचं भविष्य सध्या धोक्यात आहे, संगत कोणती लागेल सांगू शकत नाही, आणि अशा बिघडलेल्या वातावरणामध्ये बालोपासना हे सुरक्षा कवच म्हणून काम करतं. त्याच्यावरचे असंख्य व्हिडिओज आपण युट्यूबला टाकलेले आहेत, प्लेलिस्ट केलेली आहे त्याची, तर ते तुम्ही नक्की बघा. आज आपण 24 नामावळी त्याचे अर्थ बघणार आहोत. माझी आजी कैलासवासी ताराबाई मराठे कायम सांगायची की हिंदू धर्मात 16 संस्कारांपैकी एक महत्वाचा उपनयन संस्कार होतो, त्याला मुंज, आपण व्रतबंध असं म्हणतो. साधारण वयाच्या 8व्या वर्षी मुंज केली जाते मुलाची, आणि त्यानंतर त्या बटूला म्हणजे त्या मुलाला जानवं घातलं जातं, रोज संध्या करण्यास सांगितलं जातं. सध्याच्या काळात जानवं घालणं आणि संध्या करणे फार क्वचित लोक करत असतील, परंतु आजी सांगायची ते मला आता आठवण झाली या व्हिडिओच्या निमित्ताने, की त्या बटूने संध्येच्या ऐवजी बालोपासनेतील 24 नामावळी जरी म्हटली ना तरी ते संध्या केल्याचंच पुण्य पदरी पडतं. अर्थात संपूर्ण बालोपासना तर अपेक्षितच आहे मुलांकडनं, पण त्या 24 नामावळीचं महत्त्व मला इथे सांगायचं आहे. गुरु माऊलींचं वर्णन करावंसं वाटतं ह्या ठिकाणी. आईने एका चिमुकल्या प्रार्थनेमध्ये सर्व मोठ्या मोठ्या गोष्टींचं फळ घालून ठेवलंय. आकाजी म्हणायची तसं एक बालोपासना संपूर्ण आयुष्याचं कल्याण करण्याची ताकद ठेवते. एखाद्या माणसाला फारशी आवड नसते किंवा सवड नसते, त्या माणसांनी आयुष्यभर मरेपर्यंत बालोपासनेचा जरी नेम केला ना तरी सुद्धा त्याच्या आयुष्याचं कल्याण होऊ शकतं. 24 नामावळीचा अर्थ बघताना भगवंताची 24 नावं कशासाठी प्रसिद्ध आहेत ते आपण बघणार आहोत. म्हणजे ह्याच्या पुढे केशवा म्हणायला सुरुवात केल्यावर आपल्याला त्या भगवंताच्या त्या रूपाचा अर्थ कळल्यामुळे काय होईल, आपलं लक्ष लागायला मदत होईल त्या प्रार्थनेकडे. आणि काय मागायचंय ते सुद्धा आपल्या लक्षात येईल. बघा, सुरुवात करूया 24 नामावळीला.
केशवा दे मजला विसावा, आलो शरण तुला. आता केशवाचे दोन अर्थ आपण बघणार आहोत. केशव म्हणजे घोड्याच्या रूपात आलेल्या केशी दैत्याचा संहार केला म्हणून केशव. श्रीकृष्ण वृत्तामध्ये शकटासूर वधियेला, केशी दैत्य मारियेला, गोवर्धन उचलिला तो कृष्ण माझा. दुसरा अर्थ नामदेव महाराज म्हणतात, नाशितो क्लेशती म्हणून या केशव. क्लेशाचा नाश करतो अशा देवा मला विसावा दे. कारण दुःखाचं कारण असलेली मानसिक अवस्था जी आपली आहे ती आपल्याला आत्मज्ञानापासून दूर नेऊन या जन्म मरणाच्या चक्रात अडकवून ठेवते. मग त्या क्लेशाचा नाश करणाऱ्या केशवा मला कायमचा विसावा दे, म्हणजे दुःख दूर करून भवसागरातून सोडवून विसावा म्हणजे मुक्ती दे, आणि म्हणून त्याला शरण जा, असं परमपूज्याई आपल्याला सांगू इच्छितात. दुसरं, नारायणा करी मजवरी करुणा, आलो शरण तुला. इथे नारायण ह्या शब्दाचा अर्थ बघा. पहिला, नार म्हणजे पाणी किंवा जीवसमुदाय, आणि अयान म्हणजे निवासस्थान. कृष्ण सर्वांच्या हृदयात निवास करतो, असं पहिला अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ, कृष्ण क्षीरसागरात निवास करतो. ह्याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की शुद्ध आणि निर्मळ मन असलेल्या भक्ताच्या हृदयात त्याला राहायला आवडतं. हे नारायणा, तू माझ्या हृदयात निवास करण्यासाठी किंवा तुझं हृदयातील स्वरूप माझ्यापुढे प्रगट होण्यासाठी मला तू शुद्ध कर, माझं अंतःकरण पवित्र करण्याची तू कृपा कर. तू करुणा केलीस तरच हे शक्य आहे, आणि म्हणून मी तुला शरण आलोय. तुकाराम महाराज म्हणतात तसं, काम क्रोध वैरी घालून बाहेरी, तू राहे अंतरी पांडुरंगा. तिसरं, माधवा चैन पडे ना जीवा, आलो शरण तुला. माधव म्हणजे पहिला अर्थ मधुर, मधासारखा गोड. दुसरा अर्थ मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे पती, महालक्ष्मीचा पती. तिसरा अर्थ मुनी, ध्यानस्थ मुनीसारखी मनाची एकाग्रता. आणि चौथा अर्थ, माधव हे वसंत ऋतूचंही नाव आहे. मग आध्यात्मिक अर्थ बघूया. हा माधवरूपी वसंत बेचैन करणाऱ्या भक्ताच्या जीवनात येतो, तेव्हा भक्ताच्या जुन्या दुःखांना मागे टाकून जीवनात नवीन बहाररूपी चैतन्य आणून भक्ताच्या आयुष्यात आध्यात्मिक जागृती घेऊन येतो. त्या रंगात त्याला रंगवतो. मग असमाधानरूपी पाने गळून, जसं वसंत ऋतू काम करतो तसंच, मग असमाधानरूपी पाने गळून समाधानरूपी नवीन पालवी फुटून त्या आयुष्याला मोहर लागतो. अशा माधवाला शरण जाऊया. सोये रामणे अनुभवी पहाणे, चित सुख वन वसंत, तो म्या वंदियला भगवंत. चित सुख वन वसंत म्हणलं. ह्या अभंगाचा अर्थ पण आपण एके दिवशी बघणार आहोत. चौथा आहे, गोविंदा देतव नाम छंदा, आलो शरण तुला. गोविंदाचा पहिला अर्थ हरिवंश पुराणाच्या मते गौ म्हणजे वाणी, मग वाणीवर ज्याचं प्रभुत्व आहे असा गोविंद. दुसरा अर्थ, गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियांचा स्वामी म्हणजे गोविंद. तुझ्या नामाच्या ठिकाणी एकाग्रता येण्यासाठी 5 इंद्रिय म्हणजे डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा आणि 6वं मन यावर ताबा मिळवणं गरजेचं आहे. इंद्रियांच्या अधीन न होता त्यांना आपल्या इच्छेनुसार वागायला लावून नामाचा छंद लावण्यासाठी हे गोविंदा, मी तुला शरण आलोय, तूच कृपा कर. नामदेव महाराज म्हणतात, इंद्रियांचे व्यापार अवघेचे तोडी, प्रेमरस गोडी देई माते, तुझे प्रेम माझ्या हृदयावडी. हे गोविंदा, तुझ्या नामाचं प्रेम छंद लागण्यासाठी माझे इंद्रियांचे व्यापार
इंद्रियांचा स्वामी असलेला तू ते तोडून टाक असं आपण त्याला सांगायचंय. 5वं आहे श्री विष्णू मी वत्स तू धेनू आलो शरण तुला. श्री विष्णू, विष्णू म्हणजे सर्वव्यापी असं सृष्टीचं पालनहार, संरक्षक. मग वात्सल्य भक्तीने इथे म्हणले मी भगवंताचं मूल आहे, मी वत्स तू धेनू. अशा पद्धतीने शरण जायचंय. मूल म्हणल्यावर एक मोठा फायदा होतो बघा, सगळे खून माफ करते आई. मूल होण्याचं मोठं सामर्थ्य आहे. जे काही संकट असेल ते आई, सद्गुरुरूपी आई आपल्यावर घेऊन त्या मुलाला म्हणजे शिष्याला मोकळा सोडेल. जन सुख वाया तत्पर असते जैसी वत्सा गाऊली. आये 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 म्हणता भक्तांसंकटी धावली. आता 6वं मधुसूदना वारी चित्त वेदना आलो शरण तुला. मधुसूदन, मधु नावाच्या राक्षसाला मारणारा, सुदन म्हणजे नाश करणारा असा मधुसूदन. आपल्या भजनात आहे परमदया घन मधुकैट भारी भक्त जन प्रिय कुंज विहारी. कृष्ण जन्मातलं भजन. मधु आणि कैटभ नावाच्या राक्षसाला मारणारा म्हणून मधु कैटभ आणि मधु नावाच्या राक्षसाला मारणारा म्हणून मधुसूदन. रणांगणावर अर्जुनाच्या मनात माझ्या आप्तेष्टांना कसं काय मारू हा संदेहरूपी राक्षस उत्पन्न झाला. अर्जुनाच्या मनातील अज्ञानाचा ह्या मधुसूदनाने नाश केला आणि म्हणून अर्जुन कृष्णाला मधुसूदन असं म्हणतो आहे. आता चित्त म्हणजे वारी चित्त वेदना म्हणलंय. चित्त म्हणजे मन, बुद्धी, अहंकार जेव्हा आपल्या मूळ स्वरूपापासून किंवा आत्म्यापासून आपल्याला आपलं मन दूर जातं तेव्हा आपल्या चित्तात वेदना म्हणजे दुःख निर्माण होतं. आणि म्हणून मधुसूदनाला प्रार्थना करायची, माझ्या मनात असलेल्या अज्ञानरूपी राक्षसाचा अंत करून चित्तामधल्या वेदना तू संपून टाक आणि चित्त चैतन्या मिठी घालून दे म्हणजे अखंड सुखाचा धनी कर. तुकडोजी महाराज म्हणतात हो ऊर्ध्व अंतरा माझे बघ नको हो इतराजे तुकड्याची नावही गरजे सांगता चित्त धडपडले हो ऊर्ध्व अंतरा माझी नको हो उतराजी. 7वं आहे त्रिविक्रमा अगाध तुझा महिमा आलो शरण तुला. त्रिविक्रम म्हणजे त्रैलोक्याचा विजेता, वामन अवतार. आध्यात्मिक अर्थ जर बघायला गेलं त्रैलोक्याचा विजेता तर काम क्रोध लोभ या 3 दोषांचा नाश करणारा, भूत भविष्य वर्तमान ह्या 3 काळांवर नियंत्रण असणारा असा अगाध महिमा असणाऱ्या त्रिविक्रमाला शरण गेलो तर आमची कायमची चिंताच मिटेल. त्रैलोक्याचा विजेता आहे म्हणून त्रैलोक्या पाळीता उबगला नाही आमुचे त्या काही असे ओझे. तुका म्हणे तया भार घातली या उपेक्षिना दया सिंधू माझा. भार घालायचे म्हणजेच आलो शरण तुला. आता 8वं वामना पुरवी मन कामना आलो शरण तुला. वामन अवतार बटू म्हणजे लहान, स्मॉल. बळीराजासारखाच माझ्या मनातील अहंकार तुम्ही नष्ट करा आणि म्हणून मी तुम्हाला शरण आलोय. अहंकार जायला तुकाराम महाराज म्हणतात की तुके करी देवा ऐके हे वचन समूळ अभिमान झाली माझा ही मन कामना पूर्ण कर वामना आणि म्हणून मी तुला शरण आलोय. 9वं श्रीधरा तुझ विण नको पसारा आलो शरण तुला. श्रीधर म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी, धर म्हणजे धारण करणारा. लक्ष्मी म्हणजे संपत्ती, समृद्धी, सौंदर्याची देवी आहे. नेहमी भगवंतासोबत जी लक्ष्मी येते ना ती समाधान देणारी असते, ती शांती देणारी असते. भगवंताला न घेता आलेली लक्ष्मी ही कायम मती भ्रष्ट करते. त्यामुळे हे श्रीधरा
मला फक्त आणि फक्त तूच हवा आहेस. दुसरा कोणताही फापट पसारा नको. एक भगवंत आला की आपोआप पाठीमागून सगळंच येईल. हे भक्तीचं वर्म ज्याला कळेल त्याच्या दारी अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी. नवजती दूरी दहवडीता, असं तुकाराम महाराज म्हणत आहेत. 10वं आहे ऋषिकेशा तोडी वेगी भव पाशा आलो शरण तुला. ऋषिकेश म्हणजे ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि ईश म्हणजे स्वामी. मनाला ताब्यात ठेवून संसार बंधनात अडकवणाऱ्या मायेच्या पाशातून तोडी वेगी भव पाशा सुटण्यासाठी इंद्रियांचा स्वामी असणाऱ्या ऋषिकेशा मी तुला शरण आलो आहे. जा शरण गुरुला भव तरशील. 11 आहे पद्मनाभा जगताचा तू गाभा आलो शरण तुला. पद्मनाभ म्हणजे पद्म म्हणजे कमळ, नाभ म्हणजे नाभी. ज्याच्या नाभीतून कमळ बाहेर आलं आणि त्या कमळावर ब्रह्मदेव प्रगट झाले, ज्यांनी विश्वाची निर्मिती केली. मग आध्यात्मिक अर्थ बघूया. साधना करणाऱ्यांमध्ये सोलर प्लेक्सस म्हणजे नाभीचा भाग कमळाप्रमाणे विकसित होतो, म्हणजे त्यांचं अशा लोकांचं ध्यान लागतं. आणि हे पद्मनाभा जगताचा गाभा असणाऱ्या तुझ्या मूळ स्वरूपाचे ध्यान आम्हाला लागू देत. लागो रे तुझे ध्यान दयाळा आनन मागो काही कृपाळा, असं म्हणून पद्मनाभाला शरण जायचंय. 12वं आहे दामोदरा चरणी देये थारा आलो शरण तुला. दामोदर, दाम म्हणजे दोरी आणि उदर म्हणजे पोट. यशोदेनी कृष्णाला उखळाला बांधलं तेव्हा दामोदर लीला म्हणून ती प्रसिद्धीस आली आणि तेव्हा देवाचं नाव दामोदर असं पडलं. मग श्रीकृष्णांना खरं तर दोरीने बांधणं अशक्य आहे. कोणतीच दोरी इतकी पॉवरफुल नाहीये, परंतु प्रेमाच्या दोरीने भगवंत सहज बांधले जातात हे यशोदेच्या प्रेमाच्या वरून आपल्याला समजलंय. गोकुळवासियांनी आपल्या प्रेमाने भगवंताला त्यांचं ऐश्वर विसरायला लावलंय. भाविकांचा बंध रे तोडी जगत वंद्य रे यशोदेने उखळितो बांधिला गोविंद रे कळो आली मावरे भक्ती पाशी देव रे. 13वं आहे संकर्षणा तू त्रैलोक्याचा राणा आलो शरण तुला. संकर्षण भगवंताची चतुर्व्यूह रूपे आहेत. संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. येणारी पुढची सगळी कडवी. विश्वाचं कार्य सुलभ करण्यासाठी आणि भक्तांवर कृपा करण्यासाठी म्हणून भगवंतांनी ही रूप धारण केली आहेत. संकर्षण हे रूप ज्ञान आणि अहंकाराचं प्रतीक मानलं जातं. हे प्रलयाच्या वेळी संहाराचं काम करतं आणि संकर्षण भक्तांच्या मनाला आकर्षित करणारा ऐसा त्रैलोक्याचा राणा आहे. 14वं कडवं आहे वसुदेवा सतत देई मज सेवा आलो शरण तुला. मी आत्ता म्हणलं तसं भगवंताच्या चतुर्व्यूह रूपांपैकी सर्वोच्च मानलं जाणारं हे वासुदेवाचं रूप आहे. हे रूप शुद्ध चेतना आणि परमात्मा तत्व दर्शवतं. वासुदेवाचा दुसरा अर्थ आहे वसुदेवस्य अपत्यम. तिसरा अर्थ आहे वासू म्हणजे प्राण, देव म्हणजे स्वामी. भागवत सांगतं जो सर्वांच्या आत आहे, प्राणांचा स्वामी आहे तो वासुदेव. चौथा अर्थ आहे विश्वाच्या तिन्ही स्थितींचे नियमन करणारा असा वासुदेव. विश्वाचं नियमन करतो तर भगवंताचं सेवा करण्यासाठी आपण त्याला शरण जायचंय. 15वं कडवं आहे प्रद्युम्ना न पाही तुझ विणाना आलो शरण तुला. प्रद्युम्न म्हणजे भगवंताच्या चतुर्व्यूह अवतारांपैकी हे रूप मनाचं प्रतीक आहे आणि सृष्टीच्या निर्मितीमध्ये भूमिका बजावतं.
सामर्थ्य, सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचं कॉम्बिनेशन अत्यंत शक्तिशाली, पराक्रमी, तेजस्वी अशा प्रद्युम्ना तुझ्यासारखा दुसरा कोणीच नाही, म्हणून तुला शरण आलो. आणि प्रद्युम्ना हे रुक्मिणी आणि भगवंताच्या मुलाचं पण नाव आहे. त्याची असीम भक्ती आहे आणि तुझ्यासारखा कोणी नाही असंही ह्याचा एक अर्थ होऊ शकतो. 16वं, अनिरुद्धा दे प्रेम भक्ती श्रद्धा आलो शरण तुला. अनिरुद्ध हे भगवंताच्या नातवाचं म्हणजे प्रद्युम्नाच्या मुलाचं नाव आहे. हा एक अर्थ होऊ शकतो आणि तोही निस्सीम भक्त आहे भगवंताचा. आता अनिरुद्ध हे भगवंताच्या चतुर्व्यूह अवतारांपैकी चौथं आणि शेवटचं रूप आहे. मी म्हणलं तसं संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. हे रूप अहंकाराचं प्रतीक आहे आणि विश्वाच्या पालन पोषणाचं कार्य करतंय. अहंकार आणि मनाचा नियंत्रक अशा अनिरुद्धाला आपण शरण जायचंय, कारण अहंकार गेला की मगच प्रेम, भक्ती, श्रद्धा यांची वाढ होऊ शकते. म्हणून अनिरुद्धा दे प्रेम भक्ती श्रद्धा आलो शरण तुला. 17वं कडवं आहे, पुरुषोत्तमा भजनी दे मज प्रेमा आलो शरण तुला. पुरुषोत्तम म्हणजे सर्वोच्च पुरुष. कृष्ण हे भौतिक जगाच्या नियमांच्या मर्यादा पलीकडे जाऊन काम करतात, म्हणून त्यांना लीला पुरुषोत्तम आणि पूर्ण पुरुषोत्तम म्हणलं जातं. तसंच दुसरी गोड गोष्ट सांगते. अधिक मास येतोय. ह्या अधिक मासाला भगवान विष्णूंनी स्वतःचं पुरुषोत्तम असं नाव दिलंय आणि म्हणून अधिक मास हा श्रीकृष्णाला समर्पित आहे. येणाऱ्या अधिक मासामध्ये काहीतरी म्हणजे कृष्णांच्या विषयी काहीतरी अधिकची उपासना नक्की करा. 18वं कडवं आहे, अधोक्ष जागा सत्य सखा तू माझा आलो शरण तुला. अधोक्षज म्हणजे मानवी इंद्रियांच्या आणि ज्ञानाच्या आकलना पलीकडचा, बियॉन्ड अवर इमॅजिनेशन किंवा बियॉन्ड अवर नॉलेज, ज्याचं भौतिक अस्तित्व काही नाहीये, जो आपल्या इंद्रियांना थेट दिसत नाहीये, पण भक्तीने जाणला जाऊ शकतो असा सर्वोच्च परमेश्वर म्हणजे अधोक्षज. ध्यान ध्याता त्रिपुटी रहित चित्ता अगोचरू स्थान मान रहित देव तू परात परू. हे कृपा घना तुझी मी काय स्तुती करू. 19वं कडवं आहे, नरसिंहा कृपा करीसी तू केव्हा आलो शरण तुला. नरसिंह म्हणजे भगवान विष्णूंच्या 10 अवतारापैकी चौथा अवतार आहे. लाडका भक्त प्रल्हाद याच्या रक्षणासाठी आणि दुष्ट राक्षस हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी अवतार धारण केलेला आहे. रुक्मिणीने गोड एक इथे मेन्शन करते बघा, लक्ष देऊ नाही का. रुक्मिणीने कृष्णाला पत्र लिहिलं तेव्हा नरसिंह म्हणून येण्याची विनंती केली होती. मला हे इतकं भावलं मनाला, कारण नरसिंह हे भक्तांचं रक्षण करणारं भक्तवत्सल रूप मानलं जातं. परंतु हे रूप अत्यंत रौद्र पण अत्यंत दयाळू असं आहे. काय डेडली कॉम्बिनेशन आहे बघा. हे नरसिंहा आमच्यावर सुद्धा लाडक्या प्रल्हादासारखीच कृपा करून आम्हाला पण चराचरात तुम्ही आहात याचं दर्शन होऊ दे, म्हणून मी तुम्हाला शरण येतोय. ऐसे प्रल्हाद स्मरता अंतरी स्तंभ फोडूनी आला नरहरी प्रेमे दिधले आलिंग म्हणता हरी भगवान हरी भगवान. 20वं कडवं आहे, अच्युता तुझ विण नाही त्राता आलो शरण तुला. अच्युत म्हणजे असा जो आपल्या स्थानापासून च्युत होत नाही, विचलित होत नाही, अटल राहतो, जो अमर आहे, नष्ट होत नाही, जो अविनाशी आहे, खास दरा विश्वास तयाचा देणार नाही दगा असा परमेश्वर अच्युत. महाभारताच्या युद्धात अर्जुनाने कृष्णाला अच्युत असं म्हणलंय, कारण अर्जुनाला माहित होतं की कितीही कठीण परिस्थिती आली तरी आपला सखा कृष्ण आपल्या नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभा राहील. तपबल विष्णू सकल जगत राहता.
करो जगदीश का सुमरन भरोसा, राख के मन में वो ब्रह्मा नंद है तेरा एक ही सहायकारी, एकही म्हणजे दुजा नकोय. 21वा कडवं आहे. जनार्दना घे पदरी या दीना, आलो शरण तुला. जनार्दन म्हणजे जन अधिक अर्दन म्हणजे सर्व प्राणी मात्रांचा रक्षक, ज्याला मुक्तीसाठी भक्तजन प्रार्थना करतात असा विष्णूचा अवतार, भक्तांच्या कर्माचं फळ देणारा आणि त्यांना संसार चक्रातून मुक्त करणारा असा जनार्दन. ज्यांना मुक्ती हवी असेल त्यांनी जनार्दनाला शरण गेलंच पाहिजे. आम्हाला पण मुक्तीसाठी तू तयार कर, पदरी घे, आलो शरण तुला. ही देह बुद्धी तोडी रे, आत्मबुद्धी जोडी रे, माझी विषय गोडी मोडी रे, मज मुक्त करून सोडी रे. देहबुद्धी तोडून आत्मबुद्धी जोडून विषय गोडी मोडून दे, ही तयारी म्हणजे परमार्थानी म्हणजे मुक्ती. 22वा कडवं आहे. उपेंद्रा घालवी आळस निद्रा, आलो शरण तुला. म्हणजे इंद्रापेक्षा श्रेष्ठ अशा उपेंद्रा मी तुला शरण आलोय. उपेंद्रा भक्त चकोर चंद्रा सत्वरी धाव बा, ह्याचाही अर्थ आपण एकदा नक्की बघू. 23वा कडवं आहे. श्री हरी जन्म मरणाते वारी, आलो शरण तुला. श्रीहरी म्हणजे एकनाथ महाराज या शब्दाचा अर्थ सांगतात. सकळ पापा ते संहारी, ह्या लागी बोली जे हरी. म्हणजे पापांचं हरण करणारा असा श्रीहरी, आम्हालाही तू जन्म मरणाच्या वारीतून मुक्त कर म्हणून मी तुला शरण येतोय. हरिस्मरणे महादोष जाती, अति पतितही पावन होती, वेद पुराणे साक्ष देती, संतही तेची सुचविती. नित्योपासनेतील हरीचं वर्णन करणारी ओवी आहे. 24वा कडवं आहे. श्रीकृष्णा घालवी माझे तृष्णा, आलो शरण तुला. श्रीकृष्णा म्हणजे काय ह्याचा अर्थ मी पानभर लिहिलेला आहे घनश्याम सुंदरा पुस्तकाच्या मागे. मी इथे सुद्धा टाकत आहे. त्या श्रीकृष्ण नावाचा नक्की अभ्यास करा. आता मी थोडक्यात सांगते. कर्षती भक्ताम इति कृष्ण, हा भक्तांच्या मनाला आकर्षित करणारा, मनाला आनंद देणारा तो कृष्ण. मानवाच्या मनातील तृष्णा खूप भयंकर आहे. घालवी माझी तृष्णा म्हणतोय ना आपण. ती तृष्णा काय करते बघा. कर पुण्य पाप स्वर्ग नरक भोगता फिरे, तृषा के दोर से बंदा सदा जन्म धरे. म्हणजे श्रीकृष्णा जन्म मरण चक्रात अडकवणारी अशी भयानक तृष्णा, लालसा, लोभ, हव्यास आमच्या मनातून तू काढून आम्हाला मुक्त कर आणि म्हणून आम्ही तुला शरण येतोय. 25वा कडवं आहे शेवटचं. निरंजना रुक्मिणीच्या जीवना, आलो शरण तुला. निरंजन म्हणजे निष्कलंकी, शुद्ध, दोषरहित, सुप्रीम पॉवर, ज्याच्यावर मायेचा किंवा कर्माचा कोणताही डाग नाही, जो मायेपासून मुक्त आणि दोषरहित, गुणातीत, त्रिगुणांच्या पलीकडचा आहे. नाथ संप्रदायाचा दृष्टिकोन बघा. अलख निरंजन असं वापरलं जातं शब्द. जो शब्द आत्म्याचं वर्णन करतो, ज्याचं स्वरूप पाहता येत नाही आणि जो निष्कलंक आहे असा निरंजन. थोडक्यात भगवान कृष्णाचं पूर्ण शुद्ध आणि निष्पाप स्वरूप दर्शवतो हा निरंजन शब्द. सज्जन रंजन अलख निरंजन, भक्त जना कृपावंत, तोम्या वंदियला भगवन. असा रुक्मिणीचा जीवन असलेल्या निरंजना मी तुला शरण आलोय. 24-25 नामांचं अर्थ आपल्याला कळलाय, रूपांचा अर्थ कळलाय आणि ते देव आपल्याला काय देऊ शकतात ते सगळं आपल्याला ह्या जन्मात मिळण्यासाठी ही 24 नामावळी परमपूज्य आईने जबरदस्त डोस ठेवलेला आहे. आपल्याला शरण जाण्यासाठीचा जबरदस्त डोस असं म्हणता येईल. अशा प्रकारे आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला.
तसंच शरणागतीची ही प्रार्थना आहे असं म्हणता येईल, कारण आलो शरणक तुला चो 25 वेळा म्हणायचे आणि हे दररोज आपल्या लहान मुलांकडनं मोठ्यांपर्यंत म्हणलं जावं आणि आपण आपल्या आतमध्ये शरणागती प्राप्त उत्पन्न व्हावी यासाठी परमपूज्याईंनी जबरदस्त प्रार्थना ठेवली आहे. आपल्याला कायमचं सुखी करून भगवंताची प्राप्ती करून देण्यास ही प्रार्थना समर्थ आहे. फक्त आपण लक्षपूर्वक आणि प्रेमाने ती म्हणायची आहे. इतकंच आपलं काम. परमपूज्याईंनी कल्याण व्हावं यासाठी पंचपक्वान्नाचं ताट समोर ठेवलंय. आपण फक्त घास तोंडात घालायचाय. आपल्या लहान मुलांच्या पण तोंडात घाला आणि आपल्या स्वतःच्याही तोंडात घाला. अशी ही बालोपासना, अशी ही 24 नामावळी बघण्याचा आज आपण प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. ओम नमः शिवाय.